नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण बारामतीमध्ये आहोत आणि सुरित्रा पवार राज्यसभेचे मेंबर आपल्याबरोबर आहेत. अगदी कॅज्युअल मोडमध्ये मी जेव्हा असं म्हणतो की महाराष्ट्र मी फिरलो आता, आणि माझं आत्ताचं रीडिंग असं आहे, काही प्रेक्षकांना आवडणार नाही की जे महाविकास आघाडीचे समर्थक आहेत, पण लोकसभेसारखं चित्र नाही आहे. लोकसभेला काय होतं की महायुतीचे उमेदवार पाडायचे अशाच भूमिकेत होते लोक. असा फीडबॅक आहे तुम्हाला की हे मी म्हणतोय काहीतरी वेगळं? आम्ही पण आता जेव्हा प्रचारासाठी फिरते किंवा इतर ठिकाणचं सुद्धा ऐकते, तेव्हा लोकसभेपेक्षा परिस्थिती अगदीच वेगळी आहे. महायुतीसाठी पॉझिटिव्ह सगळीकडे दिसते. बरं, मग त्यात काही लाडकी बहीण तुम्हाला? हां, मला त्यात लाडक्या बहिणी योजनेचा मोठा हात आहे असं मला वाटतं. आणि बाकी सुद्धा योजना चांगल्या. मुळात म्हणजे आपला मूळ कणा शेतकरी, त्याचे वीज बिल माफ झालेलं आहे पूर्ण. आणि हे शेतकऱ्यांसाठी खरंच म्हणजे खूप म्हणजे एक कळकळीची गोष्ट असायची नेहमीसाठी. नेहमी त्यांचं बऱ्याच दिवसाचं वीज बिल थकलेलं असायचं, त्यामुळे त्यांची वीज जायची. आणि मग शेतीला जे काही त्यांचं छोडं क्षेत्र आहे त्यातही वीज न मिळाल्यामुळे जे शेतकऱ्यांचे हाल व्हायचे त्याच्यावर अगदीच पडदा पडलेला. लाडक्या बहीणचं किती तुम्हाला वाटतं की राजकीय दृष्ट्या अर्थात त्याचं रिफ्लेक्शन येईल आणि मतामध्ये सुद्धा त्याचा लाभ होईल? बऱ्यापैकी त्याचा इम्पॅक्ट आहे. कारण शेवटी कुठल्याही महिलेला एक सन्मानाचा स्वतःचा पैसा. आता तुम्ही बघताच की सगळ्या महिला म्हणजे स्वतःला जे हवं ते घ्यायचा प्रयत्न करतायत. म्हणजे अगदी गरजा भागवण्यापासून ते हाऊस भागवण्यापर्यंत, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टीपर्यंत त्यांचं म्हणजे आहे. आणि तो मोकळेपणानं जो खर्च करण्याची जी मुभा असते ती खूप वेगळी असते. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यांना खूप भावलेली आहे. प्रत्येकीच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं म्हणजे अगदी चांगल्या घरातली सुद्धा महिला एक त्याचे फीडबॅक येतात. फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅक येतो ग्राउंडवर जेव्हा जाता तुम्ही हो, त्याचे हो, अगदी. पण त्याला काउंटर असं म्हणतात की 95 रुपयाचं तेल 140 रुपयावरती झालं. म्हणजे अजितदादांनी या हाताने दिलं आणि या हाताने काढून घेतलं. महागाई वाढली, शेतकऱ्यांना भाव तसं बघायला गेलं तर म्हणजे अनेकांचं मत ह्याच्यावरही असं आहे की दरवाढ ही दरवर्षीच होत असते, पण यावेळेला आम्हाला कसा एक सन्मान दिलेला आहे, स्वबळ म्हणतो ना. आणि शिवाय शेतकऱ्यांचं पण वीज बिल आणि बाकीच्या पण योजना चांगल्या आहेत ना. वयश्री योजना आहे किंवा 12वी नंतरचं मुलींचं शिक्षण फ्री आहे, प्रवासामध्ये 50% सवलत आहे. अशा अनेक बारीक सारीक. आणि किसान सन्मान योजना जी पंतप्रधानांची किंवा राज्य सरकारची ती सुद्धा आहे. त्याच्यामुळे सगळ्याच योजनांचा जर फायदा घेतला एकंदर प्रत्येक कुटुंबांना, तर बऱ्यापैकी त्यांचं उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे म्हणजे होऊ शकतो अशी परिस्थिती आहे सध्या सगळीकडे. पण महिला सुरक्षित नाही आहेत. काय होतं, आता मी सुप्रिया सुळेंची मुलाखत केली आणि त्या मोठ्या नेत्या आहेत महाराष्ट्रातल्या महिला नेत्या म्हणून मी सांगतो. त्याने अंबरनाथचं मला उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की आमच्याच बारामतीमध्ये अशा 2-3 घटना घडल्या की ज्या अत्यंत दुर्दैवी आहेत. मग त्यांनी त्या बोबदेव घाटातलं उदाहरण दिलं. आणि हे नाकारता येण्यासारखी परिस्थिती नाही, नाकारता येऊ शकतच नाही. कारण शेवटी जितका विकास होतो तितक्या गोष्टी घडत राहतात. मोबाईल आता हातात आहेत, 1 to 1 तुमचे संपर्क होत राहतात. त्याच्यामुळे अजून अनेक गोष्टींचा जितका आपण विकास करत जातो तितक्या काही गोष्टीचा परिणाम होतोच. आणि मला असं वाटतं की सरकार त्याच्या मनाने प्रयत्न करतच आहे. आपणही प्रत्येक जणांनी आपल्या कुटुंबामध्ये लक्ष देणं पण गरजेचं आहे. कारण आजकाल इतकं धाकधकीचं जीवन झालं आहे की मुलांकडे आईवडिलांचं पण हवं तितकं लक्ष नाही. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, नोकरदार सगळे वर्ग आहेत, आणि अशांमधनं पण अनेक गोष्टी घडतात. पण शेवटी जबाबदारी तर नक्कीच आहे आपली सगळ्यांचीच की सुरक्षितता राहिली पाहिजे महिलांची. आणि त्या दृष्टीने मला वाटतं प्रयत्न चालूच आहे. पण मग पुणे काय एवढं चर्चेत असतं? पुणे फार नकारात्मक दृष्टी. म्हणजे पुण्याकडे आम्ही जे बघतो पुण्यनगरी, सांस्कृतिक शहर, पण पुण्यातच बॅक टू बॅक सगळ्या घटना घडतात. अलीकडच्या काळामध्ये थोड्याशा गोष्टी वाढलेल्या आहेत, पण मला वाटतं की राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा बऱ्यापैकी त्याच्यावरती काम करते. ड्रग्सची कधी चर्चा असते, कधी कुठल्या तरी. नाही, म्हणजे ह्या सगळ्या जितका आपण विकास करतो तितक्या ह्या सगळ्या गोष्टी वाढतच जातात. पण आपल्याला लक्ष देणं तितकं आणि सगळ्याच बाजूने सुरक्षितता राखणं हे तर कर्तव्यच आहे. ते सगळ्यांनी केलं पाहिजे मला. राईट. मी सुरुवातीला जसं म्हणालो की महाराष्ट्रात मी जेव्हा फिरलो तेव्हा महायुतीच्या बाजूनं फार निगेटिव्हिटी नसेल, म्हणजे लोकसभेसारखी नाही आहे. बारामतीत अशी स्थिती आहे आत्ता? बारामतीमध्ये अगदीच पॉझिटिव्ह स्थिती आहे महायुतीच्या बाबतीमध्ये.
अजित पवार निवडून येणार आहेत. हो अर्थात. कारण शेवटी काय की एक 35 वर्ष त्यांनी बारामतीसाठी केलेली सेवा किंवा अगदी तळहाताच्या पोडाप्रमाणे म्हणजे बारामती जपलेली आहे त्यांनी. फक्त म्हणजे नेतृत्व केलं नाही तर ती सगळ्या बाजूनी कशी वाढेल हा प्रयत्न केलेला आहे. आणि हे लोकांच्या समोर आहे. आता म्हणजे असं नाही आहे की फक्त शहरामध्ये काही विकास केला आहे किंवा शहरामध्ये रस्ते झालेले आहेत. तुम्ही कुठल्याही गावात जा, ज्या मूलभूत तर गरजा केव्हाच भागलेल्या आहेत, पण भौतिकसुद्धा अनेक गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत. जवळजवळ प्रत्येक गावामध्ये तुम्हाला असं आता एखादी गोष्ट करायची म्हटलं तरी तुम्हाला आता सापडणार नाही, इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मी एखाद्या गावाचं आपण समजा काटेवाडीचं, कारण मी तर काटेवाडीत गेलो तर तुम्ही जो ग्रामस्वच्छतेचं काम केलं वगैरे त्याच्याबरोबर लोक म्हणाले की आमच्याकडे ही कामं झालेली आहेत, ती कामं झालेली आहेत. तुमच्यामध्ये असं काही शिल्लक राहिलेलं नाही. नाही, शेवटी कसं होतं की विकास हा निरंतर चालणारी गोष्ट असते. आपण एखादी आपण म्हणजे आमच्या काटेवाडीतल्या सगळ्या जवळजवळ ज्या गाव म्हणून गाव पातळीवरच्या गोष्टी असतात त्या झालेल्या आहेत. पण मग आता अनेक प्रत्येक घरातल्या मुलांना वाटतं की नोकरी मिळाली पाहिजे. प्रत्येक मुला जसं आता शिक्षणाच्या सोयी जर एवढ्या झालेल्या आहेत तर एखादा सुशिक्षित बेकार राहिला मुलगा तर त्याला वाटतं की नोकरी लागावी. मग एखादी नोकरी नाही लागली की तेवढंच ते कारण त्यांना ते पुरेसं होतं. आणि त्या मानाने आपल्या बारामतीमध्ये हे MIDC झालेली आहे, 3-4 साखर कारखाने आहेत, इतर वेगवेगळे बिझनेस आहेत. आणि शिक्षणाचं एक हब असल्यामुळं त्याच्यावरही चालणारे अनेक बिझनेसेस आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी इकडे लोकांना रोजगार सुद्धा आहे. पण जसे जसे लोकसंख्या वाढत आहे तसं तसं ह्या संख्याही वाढतात ना. तुमचे विरोधक काय प्रचार करतात मी तुम्हाला सांगतो. ते काय म्हणतात की एक विशिष्ट असं रेडियस आहे बारामती जिथे फक्त अजित पवारांचं कुटुंब राहतं आणि त्यांच्याच परिघामध्ये फक्त विकास केलेला आहे. म्हणजे आता योगेंद्र पवार यांची मी आता गाडीमध्ये बसून मुलाखत केली. ते काय म्हणाले की तुम्ही जो बारामतीच्या कथित विकासाचा हा शब्दही त्यांचाच आहे, मॉडेल जे म्हणतात, थोडंसं गल्लीबोळात जा, तिथे तुम्हाला अजित पवार यांनी कुठलाही विकास केलेला नाही असं दिसेल. हा एक भाग. आणि अजित पवारांनी जे काही केलेलं आहे ते आपल्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरांना हे करण्यासाठी, मग ते मलिदा वगैरे हा शब्द, असाही मी शब्द ऐकला. अलीकडे असे शब्द वापरले जातात. पण मला असं वाटतं की जे काही बारामतीचं मॉडेल ते पुढचा 50 वर्षाचा विचारून केलेलं आहे. तसं बघायला तर आपण बस स्टँड घेता, बस स्टँड सुद्धा अनेक सुविधांनी, फक्त ते देखणंच नाही आहे तर तिथं अनेक सुविधा आहेत जेणेकरून म्हणजे येणाऱ्या प्रवाशांची सगळ्याच बाजूनी त्याची सोय व्हावी. किंवा शासकीय इमारती असतील, जे काही रोड्स असतील. नदी, मागच्या वर्षीच नदीला पूर आला होता तर बाजूचे सगळे घरं आणि हे आपल्याला स्थलांतरित करायला लागली होती. पण आता नदीमध्ये पात्रामध्ये काम केल्यामुळे नक्कीच ह्या वर्षी इतका पाऊस होऊन सुद्धा काही झालं नाही. तर कसं असतं की तेवढे डेप्थने विचार करणं गरजेचं असतं प्रत्येक विकासामागे नक्की काय झालेलं आहे. तर मला असं वाटतं की बेसिक ज्या गरजा मूलभूत म्हणा किंवा भौतिक ह्या ऑलरेडी झालेल्या आहेतच, ह्या एक्स्ट्रा चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. हे रेडियसच्या बाहेरचा विकास आहे. तुम्ही गल्लीबोळात जा, बघा कशी गरिबी तुम्हाला दिसते बारामतीमध्ये. मला असं वाटतं की तसं बघायला गेलं तर तुम्ही तर सारखं जाणताच, तुम्ही पण म्हणजे तसं बघू शकता. बघतोच की मी. कुठल्याही एरियात जा तुम्ही, गरिबी आणि विकास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मुळात. आणि विकास म्हणजे विकास करताना जो आपण भौतिक म्हणजे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणूया, आणि जो रोजगार आणि कौटुंब व्यवस्था, राहणीमान, उंची, त्याच्यावरती गरिबी अवलंबून. पण बारामतीतल्या मॅक्झिमम लोकांचं राहणीमान बऱ्यापैकी चांगलं आहे असं तुम्हाला दिसून येईल. आणि हे मलिदा वगैरे जे म्हणतात ते थेट अजित पवारांकडे उंगली निर्देश करतात की त्यांनी जे काही केलं ते फक्त कॉन्ट्रॅक्टरची एक टीम तयार केली. कामं कोण तर करणारच होतं ना. शेवटी तुम्ही बारामती बाहेरचे जर कामगार मग कॉन्ट्रॅक्टर घेतले असते तर त्यालाही तुम्ही काहीतरी म्हणाला असता. शेवटी कसं असतं की विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण बोलतोच, पण शेवटी ही कामं सुद्धा होणं गरजेचं होतं ना. आणि कुणीतरी करणारच होतं. जर हेच कॉन्ट्रॅक्ट बाहेरच्या लोकांना दिली असते तर परत बारामतीकर म्हणाले असते की आमच्यामध्ये ती काबिलियत नाही का. आणि इथलेच कामगार, इथलेच कॉन्ट्रॅक्टर घेतले आणि त्यांनाच काम दिलं. आता शेवटी जनतेसुद्धा काम आहे हा जाणारा पैसा किंवा कोण काय करतं काय नाही करतं असं एक काहीतरी नरेटिव्ह सेट करायचं आणि त्याच्या भोवती गुंफायचं, हे काही बरोबर नसतं. पण त्यांचं काय
सुनेत्राताई, मी जे बारामतीकडे बघतो ते कसं बघतो तुम्हाला सांगतो. श्री अजित पवार हे इथले नेते आहेत. ते सकाळी 7 वाजता उठतात, इथल्या लोकांची झटपट कामं करतात. ते वित्तमंत्री असल्यामुळं बारामतीमध्ये त्यांनी उत्तम पद्धतीचा विकास त्यांच्या अधिकार क्षेत्रात करून घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं की दादांनी आमच्या भागावरती अन्याय केला, आणि ती भावना तशीच आहे. बरोबर. पण जेव्हा मी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलतो किंवा तुमच्या ऑपोनंटशी बोलतो, तेव्हा ते असं म्हणतात की हे जे बारामतीचं प्रोजेक्शन आहे, ज्याला बारामती मॉडेल, ज्याला दोन पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, त्याचा एकच मूळ गाभा आहे, आणि तो आहे शरद पवार. अजित पवारांनी जो काही विकास केलेला आहे तो विकास अशा स्वरूपाचा आहे ज्याची आत्ता आपण चर्चा केली. मूळ पायाभूत मूलभूत दरडोई उत्पन्न वाढवणारा विकास वगैरे तो शरद पवार साहेबांचा. नाही, साहेबांचं तर योगदान आपण नाकारूच शकत नाही, अगदीच कोणीच नाकारू शकत नाही. पण एक झाड लावणं सोपं असतं, पण ते वाढवणं, त्याला फळं आणणं, त्याला चहूबाजूने फुलवणं हे मात्र अवघड असतं. जर नीट जपलंच नाही तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे दादांनी, मला असं वाटतं की बारामती सपूर्द केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती सगळ्याच बाजूनी त्यांनी त्याचा विकास केलेला आहे, वाढवलेला आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्या काय त्यांना गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. म्हणूनच सलग इतकी वर्ष त्यांना लोक पाठीशी आहेत ना. आणि इतके दिवस हेच बरोबर होतं, मग आता हे बरोबर नाही. आम्हाला हा प्रश्न पडतो कधी कधी. हा, म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे ना. पण मग बारामतीच्या बाहेरचे लोक, आता मी बाहेरचा आहे, अजितदादांनी केलेले ह्या 10 महत्वाची कामं ज्याची उत्तर विरोधकांना पण देता येत नाहीत, असं जर कोणी विचारलं तर तुम्ही बसस्थानकाचा एक उल्लेख केलाच आहे. अशा अनेक सगळ्या शासकीय इमारती आहेत, नाट्यगृह आहेत. नदीचं मी सांगितलं की नदीचं हे ब्युटिफिकेशनच नाही फक्त, तर ते एक पुढच्या काळाची योजना आहे की पूर आला तर त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ना की ज्या अजित पवार यांनी केलं. हो. पण मग ते 54 मिनिटाच्या भाषणामध्ये साहेबांच्या त्यांनी 1962 साली उभा केलेल्या एका संस्थेचा उल्लेख केला. नंतर ते म्हणाले की आणखी 10 वर्षानंतर मी दुसरी संस्था उभा केली. मला असं वाटलं की ते असं म्हणतायत की हे खरं पायाभूत मूळचं काम होतं जे मी उभा केलं, ज्यात तुम्ही आता विद्याप्रतिष्ठानचा पण उल्लेख केला. जरूर विद्याप्रतिष्ठान त्यांनी उभी केली, त्यांचं सगळं पायानंतर नक्कीच त्यांनी घातलेलं आहे. पण जेव्हा विद्याप्रतिष्ठान ह्या अभिगमन रोडला जेव्हा करायचं म्हणाले, तेव्हा दादांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला अगदीच तिथे म्हणजे अक्षरशः म्हणजे वाटमाऱ्या व्हायच्या अशा ठिकाणी ते रानमाळ नुसतं म्हणजे अगदी खडकाळ माळा होता, तो त्याच्यावरती ते सगळं सुरू केलं. सुरुवातीच्या वर्षी तर फक्त 12 विद्यार्थी होते. जरूर संस्था साहेबांनी स्थापन केली, पण प्रत्येक गोष्ट स्वतः जाऊन जमिनीपासून त्याचं प्रत्येक गोष्ट, इमारत उभी करणं, ती इमारत, आणि अशा सगळा कॅम्पस दादांनी स्वतः त्यांच्या म्हणजे ह्यांनी उभा केलेला आहे. स्वतःचं सगळं लक्ष देऊन, जमीन घेऊन, प्रत्येक गोष्टीचं सगळं, प्रत्येक इमारत डिझाईन, प्रत्येक झाड स्वतः पारखून. आणि त्यांचं म्हणणं होतं की शिक्षणाचा दर्जा तर चांगलाच पाहिजे, पण माझ्या तळागाळातल्या मुलांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळालं पाहिजे. शेवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच करत होते, पण हे दादा करत होते सगळं. आणि कृषी संशोधनाची गोष्ट जी साहेबांनी केली ते आप्पासाहेब पवार त्यांनी, म्हणजे साहेबच त्याचे हे आहेत, पण आप्पासाहेब पवारांनी, आप्पासाहेब काकांनी तिथे त्याची पाळंमुळं रवली, संशोधन केले इस्रायलमध्ये जाऊन. अशा आपल्याला तर गोष्टी बऱ्यापैकी माहिती आहेत. साधारणपणे अजित पवार जेव्हा इथे असतात आणि ते मंत्री असतात तेव्हा त्यांची दिनचर्या काय असते मला फार क्युरियोसिटी. ते झोपतात कधी, उठतात कधी? म्हणजे ते लवकरच उठतात आणि त्यांची चर्चा असते महाराष्ट्रात खूप. कसं असतं की कुठलं ना कुठलं विकास काम चालूच असतं. त्यांची आवडीची गोष्ट आहे की जी काही कामं चाललेली असते ती स्वतःच्या डोळ्यानं बघणं, स्वतः मॉनिटर करायचं प्रत्येक गोष्ट. मग हे इथं झालं काय, हे म्हणजे चुका म्हणजे जे काय असतील त्या लगेच दुरुस्त म्हणजे आपण स्वतः बघितलं की फरक पडतो. मग ते सकाळी त्यांचं ते विकास कामांना भेटी देतात. मग त्याच्यामध्ये काय असेल ते सगळ्यांना, जी काही त्या यंत्रणेमध्ये लोक आहेत त्यांना घेऊन ते सगळं बघतात. आणि नंतर मग लोकांना भेटतात. म्हणजे पूर्वी आठवड्यातून एकदा यायचे रविवारी, आणि आता नंतर थोडीशी जबाबदारी वाढल्यानंतर थोडंसं 15 दिवस आणि किंवा महिन्यानी, आणि जनता दरबार घेतात. ते लोकांना उरल्या वेळात भेटतात. असं एक दिवस
आणि तसे 2 दिवस आदल्या शुक्रवार म्हणजे शनिवारी येतात तर रविवारी सगळ्यांना भेटून परत रविवारी संध्याकाळी जाऊन सोमवारपासून त्यांचं ते मुंबईचं काम सुरू होतं. Right. आणि गावोगावचे कार्यकर्ते त्यांनी जपलेले आहेत. हो जपलेले आहेत ना. होय. पण तरी सुद्धा लोकसभेला असं का व्हावं असा मला खरंच प्रश्न पडला. कारण मी ती निवडणूक कव्हर केली. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली होती तेव्हा मात्र भावनावरच ठरलं. हे खरं आहे ना. नाही आणि कसं होतं की बारामतीत अगदी अनेक वर्षापासून हा ट्रेंड होता की लोकसभेला ताईंना द्यायचं आणि विधानसभेला जाणार आणि असं अनेक वर्ष साहेबांचं सगळ्यांना प्रेम आहेच आहे आणि सगळ्या दृष्टीने त्यांना आता दुखवायला नको हा एक भावना लोकांमध्ये होती आणि हा मुद्दा इथे होता जास्ती आणि काहींचं म्हणणं होतं की म्हणजे आता दादांना पण हे होतं पण अशा सगळ्या वेगवेगळ्या विचारसरणी होत्या. ठीक आहे. पण निकाल आला तेव्हा इनिशियली तुमची रिॲक्शन तर धक्काच असणार आहे. हे बघा मी कधीही राजकारणात नव्हते किंवा राजकारणात यायचा कधी मानसही नव्हता, कधी स्वप्नातही हे विचार केला नव्हता. परिस्थितीनुसार ज्या गोष्टी घडतात आणि नक्कीच मला माझ्या नवऱ्याबरोबर राहणं माझ्यासाठी माझं कर्तव्य होतं. म्हणजे मी नेहमी कर्तव्याला प्राधान्य देते आणि तेव्हा त्या काळाची गरज होती. ठीक आहे. राज्यसभा वरती पण गेलात ना त्याचीही खूप चर्चा झाली की ताईंनी घ्यायला नको होती राज्यसभा. त्यावेळेचे ते निर्णय आहेत. शेवटी काही असलं तरी लोक बोलतातच, दोन्ही बाजूने बोलतात असं तुम्हाला. पण एक गोष्ट आहे आणि ती मला फार स्वच्छ शब्दात तुमच्याकडनं हवी, कारण 2 वेळेला दादा असं म्हणाले की तेव्हा मी सुनित्राताईंना उमेदवारी देऊन चूक केली. आता लोक त्याचे वेगवेगळे अर्थ काढले लोकांनी. ते असं म्हणाले की आता दादांच्या समोर युगेंद्र येणार आहेत आणि म्हणून एक भावनिक मुद्दा म्हणून ते केलं. तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेला आपण जर उमेदवारी नसती घेतली तर इट वुड हॅव बीन, हे जरा बरं झालं असतं, कुटुंबात जो काही ताणतणावाचा प्रसंग होता तो नसताच फार. हो नाही, शेवटी बघा कुटुंबात काही असणं किंवा त्याला कारण आपण असणं हे बरोबर वाटतच नाही ना कुठल्याही म्हणजे कोणालाही कुठल्याही घटकाला. पण तीच ना म्हणजे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की परिस्थितीनुसार काय निर्णय घ्यावे लागतात. तर तेव्हा काही ऑप्शन नव्हतं. सुनित्रा पवार यांच्याशिवाय दुसऱ्याची कुठेची चर्चा झाली नाही, माझ्यापर्यंत तर काय आलं नाही चर्चा बाकीच्या. आणि आता मग युगेंद्र आहेत पुढे. आहे ना, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला इच्छा असते आणि प्रत्येकाने जरूर त्या इच्छेचा त्यांनी आदर केला पाहिजे. ओके. तुमचा बारामतीसाठीचा काय अजेंडा आहे की ज्याच्यावर आधारित लोकांनी, विकास तर तुम्ही बोललात, ह्या मुद्द्यांना घेऊन आम्हाला मतदान करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, फक्त म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बारामतीतलाच विकास नाही, दादानी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कुठे ना कुठे काहीतरी केलेलं त्यांना आठवतं आमच्यापेक्षा जास्ती. त्यामुळे तुम्ही म्हणाल की मागं नाही का आठवलं, पण ते मागे एक वेगळी लाट होती, वेगळा विचार होता, वेगळा ट्रेंड होता तुम्ही म्हटला, आणि अनेक वर्षाचं ते एक गणित होतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रभाव टाकणारी एखादी तरी गोष्ट दादांनी केलेली आहे ना, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष. त्यामुळे लोकांना हे माहिती आहे. कारण छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा अगदी रस्त्यापासून
सभा मंडपापासून मंदिरापासून अनेक गोष्टी केल्या आहेत. आणि मेडिकल ह्याच्यामध्ये तर खूप दादांनी सगळ्या आता महिला हॉस्पिटल केलेलं आहे. त्या महिला हॉस्पिटलमध्ये फक्त 5 रुपयामध्ये तुम्ही सीझर करू शकता. इथे 5 रुपयात सीझर होतं. आणि सगळं मोफत सगळे उपचार असतात. फक्त महिला हॉस्पिटल सगळीकडच्या महिला इथे येतात. अशा अनेक गोष्टी आहेत. आता तुम्ही MRIचं यंत्र जे आणलेलं आहे तिथे फक्त तुम्हाला त्या काही दिवसांनी 5 रुपयामध्ये तुमचं सगळं ते करून जिथे की तुम्हाला 8-8, 9-9 हजार रुपये द्यायला लागतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं प्रत्येक जनमानसामध्ये प्रभाव पडतो. मग आता त्या काहींना आठवतात, काहींना आठवत नाहीत, पण आहेत. ज्यांना आठवत नाही त्यांच्याबद्दल त्यांना का आठवत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल ना ऑब्व्हियसली. नाही, असं शेवटी कसं मनुष्य तितक्या प्रकृती, असं प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे असं माझं मत नाही आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा, कारण तुम्ही राजकीय कुटुंबात आहात, ताण तणाव कधी येत नाही का? हे काय चाललंय? कुटुंबात पण एक तणाव आहे, बाहेर पण एक तणाव आहे, पक्षही सांभाळायचा आहे, लोकांनाही सांभाळायचं आहे. हे ताण येतो की नाही हा मी खूप जनरल प्रश्न विचारलाय. काही नेहमीच रोजच अशा गोष्टी असल्या की मग माणसाला ठीक आहे, असं काही गोष्टी सोडायची सवय लागली की मग आपल्याला सोडून देता तुम्ही काही गोष्टी की ठीक आहे आता ह्या गोष्टी 4 सोडून देऊ, पुढे जात. शेवटी मनुष्य प्राणी आहोत आपण. सगळ्या गोष्टी वाटायच्या भावना आहेत, आपल्याला सगळं मन असतं, पण शेवटी ते धरून ठेवून पण उपयोग नसतो ना. तुम्ही राज्यसभेत गेलात ना, ते सभागृह वगैरे? हो, सभागृहामध्ये गेले, एक अधिवेशन केलंय मी. कसा होता तो अनुभव तुमचा राज्यसभेचा? अत्यंत म्हणजे चांगला होता. खरं तर म्हणजे मी माझं नशीब समजते की एवढ्या मोठ्या मोठ्या लिजंडरी लोकांमध्ये मला बसायला मिळालं. हे एक नशिबाचाच भाग आहे म्हणायला हरकत नाही. कारण तिथे अनेक लोक 60-60 वर्षाचा राजकीय अनुभव, 4-4 वेळा मुख्यमंत्री, अनेक जण, अनेक टर्म त्यांचे काय लोकसभेमध्ये खासदार असतील, अशा अनेक, प्रत्येकाच्या मागे असा मोठा इतिहास आहे. तुम्ही ती चर्चा एखाद दुसरी ऐकली इनडेप्थ मध्ये जी झालेली की ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटलं की उत्तम चर्चा सभागृहामध्ये? हो, सभागृहामध्ये शेवटी मग रोजच चर्चा होत होती. अधिवेशनच असल्यामुळे अनेक प्रश्नांवरती चालायची चर्चा. तेव्हा एक नेरेटिव्ह होतं, ते म्हणजे आपली काही घटनाच बदलली जाणार आहे नेरेटिव्ह होतं. तुम्हाला त्या नेरेटिव्हचा इथेही त्रास झाला असं अजित पवार स्वतःही म्हणाले अनेक ठिकाणी. ना, तेव्हा म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये हे नरेटिव्ह होतेच. म्हणजे हे बदलणार, संविधान बदलणार, किंवा मुस्लिम लोकांचं पण एक हे होतं सगळंच. BJP बद्दल त्यांचं नाराजी होती. पण अशा अनेक गोष्टी नरेटिव्ह होते मागच्या वेळेला, अनेक होते. पण तुम्हाला असं कधी वाटतं राज्यसभा सदस्य म्हणून की भाजप असं काही करेल याची शक्यता नाही आहे? कारण स्वतःच पंतप्रधानांनी जाऊन संविधानाची शपथ घेतली, त्याला अभिवादन पण केलं. कारण हाही मुद्दा राहुल गांधी ह्या निवडणुकीत आणतात. मला मुळीच वाटत नाही खरं तर. कारण संविधान एवढं आपलं अतिउच्च हे आहे आणि मला असं वाटत नाही. पण सगळ्याच राजकारणामध्ये मी नवीन आहे अजून. तर तुमचा नौकेपणा, तुम्ही किती जपून बोलता त्यात मला काही कुठली कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, ताण नको. नाही, तसं नव्हे, जे आहे ते मी बोलते. मी अगदी मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहोत आणि ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्याची उत्तरं कशी तुम्हाला द्यायची. पण ह्या निवडणुकीमध्ये साहेब स्वतः समोर आहेत आणि मी आत्ता माहिती घेतली येत्या 5 तारखेला त्यांच्या बारामतीत 5 सभा आहेत. शेवटच्या दिवशी पण त्यांची सभा आहे. साधारणपणे त्यांनी नक्कल करून दाखवली ही स्वतःच अजित पवार म्हणाले की मला पण हे अपेक्षित नव्हतं. अशा वेळेला ही लढत कशी बघता तुम्ही? हम मूंगफली बेचते हैं, अपना अकल नहीं। ये मैसेज देखिए, कहते हैं लॉटरी लगी है, लिंक क्लिक करके UPI पिन डालो पैसा मिलेगा। अरे हमको मालूम नहीं है क्या? इधर UPI पिन डाला, उधर पैसा, पैसा गायब। मूंगफली वाला हूँ, मूर्ख नहीं हूँ। याद रहे, UPI कहता है अगर कोई लालच दे तो कहो मैं मूर्ख नहीं हूँ। मला असं वाटतं की दादांनी जे गेले 30 वर्ष काम केलेलं आहे
ते लोकांच्या चांगल्या लक्षात आहे. ओके. आणि शेवटी लोक कसं असतं की 24 तास कोणीतरी काम करणारा माणूस त्यांना हवा असतो. प्रत्येक गोष्ट आणि लगेच काम म्हणजे होणाऱ्या गोष्टी पाहिजे असतात. त्यामुळे नक्कीच लोक दादांचा विचार करतील असं मला वाटतं. आणि साहेबांनी कुठल्या गोष्टी टाळायला हव्या होत्या असं तुम्हाला वाटतं? नाही, ते खूप मोठे आहेत त्याच्यामुळे मी काय बोलू इच्छिते टीका टिप्पणीबद्दल मी बोलतो. नाही. मला नाही सर, म्हणजे काय आता त्याच्याबद्दल मी म्हटलं ते तुमच्यावरच आहे की तुम्ही कुठल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही. मी सुप्रिया सुळेंना जेव्हा प्रश्न असा विचारला की लोकसभेच्या निकालानंतर तुम्ही दादांना कधी बोलतात, सरप्रायझिंग टू अस, की ते असं म्हणाले की मी फोन करते पण माझा फोन रिसिव्ह करत नाही दादा. इज इट ट्रू? नाही, त्या दोघांचं काय असतं ते मला तुमचं कधी बोलणं होतं माहिती सुप्रियांशी? नाही. हो, माझं बोलणं होतं नित्य नियमात असं काही? नित्यनेमानं, म्हणजे मी विश करायला करतो किंवा काय असेल तर एखादा फोन करते मी. काय विचारायचं असेल तर किंवा काय सणावाराचं विश करायचं असेल तर हे रेग्युलर सुरू आहे तुमचं वाढदिवसाचं कम्युनिकेशन सुरू आहे तुमचं. आणि आजची दिवाळी ही फार चांगली नाही अशी बाहेरची चर्चा होती. 2 पाडवा तुम्ही साजरे केले. दादांनी सांगितलंच की लोकांना म्हणजे लोकांची सोय व्हावी म्हणूनच मी पण केलेलं आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला एक्सपेक्ट होतं कधी ना कधी असं होणार आहे म्हणून? नाही, कुठलीच गोष्ट एक्सपेक्टेड नव्हती. पण ह्या होत गेल्या आणि शेवटी कसं असतं की घडतं ते आपल्या कोणाला माहिती नसतात. पण त्याबरोबर मग आपण कसं राहतो, कसं जगतो तो पुढचा विषय असतो. मी तुम्हाला 2 शुभेच्छा देतो आणि थांबतो. एक म्हणजे श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ती त्यांची मनीषा आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचा बारामतीमध्ये तुम्ही जो काही विकासाचा मुद्दा घेऊन आलेले आहात त्याच्यावरती जो काही जनमताचा कौल असेल तो तुम्हाला अपेक्षित यावा. आणि त्यांनाही मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पत्रकारांचं काम आहे दोन्ही बाजूला. पण जेव्हा दादा मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगतात तुम्हाला काय वाटतं? नाही, इच्छा आकांक्षा प्रत्येकाने बाळगावी आणि त्याची केपेबिलिटी असेल तर नक्कीच मिळालं आणि ती आहे त्यांच्यामध्ये. आणि आहे असं सगळेच म्हणतात. आणि ते स्वतः त्या गोष्टीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यामध्ये तेवढी काम तेवढी क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची इच्छा असते. मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. आणि दिवाळीच्या सुद्धा Thank you. आमच्या महाराष्ट्रभरातल्या एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना तुम्हाला पूर्वक शुभेच्छा. थँक्यू. माझ्याकडूनही सर्वांनाच दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी खूप तुमचा आभारी आहे. आणि बघा, इतक्या वेळात वेळ काढून गडबडीचा प्रसंग असून सुद्धा त्यांनी आपलं मन हे महाराष्ट्रासमोर व्यक्त केलं. याच्यावरती पण तुमची काही मतं असतील तर ती जरूर तुम्ही टाका, कारण मी त्यांना पुन्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा पुन्हा नव्याने संवाद साधणार आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, बारामती.